नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी सफाई कामगार या पदांसाठी मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर याची प्रोसेस कशी असणार आहे, याची निवड कशी होणार आहे, काय काय टप्पे असणार आहेत, शॉर्टलिस्ट कशी लागणार आहे मित्रांनो, त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, पदाचं नाव आहे सफाई कामगार. या पदासाठी मित्रांनो तुम्हाला वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार डायरेक्टली वेतन असणार आहे, ज्यामध्ये 16,600 ते 52,400 प्लस सर्व भत्ते तुम्हाला असणार आहेत मित्रांनो. 10 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन जे आहेत या ठिकाणी प्रबंधक प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर 431-009 या ॲड्रेसवरती फक्त स्पीड पोस्टानेच अर्ज पाठवायचे आहेत. याच्यासाठी मित्रांनो तुमची पात्रता फक्त किमान 4थी उत्तीर्ण आहे, म्हणजे तुम्ही 4थी पास पाहिजे. 4थीनंतर तुमचं कितीही एज्युकेशन झालेलं असेल तरीही ते अप्लाय करू शकतात. वयोमर्यादा 18 वर्ष, त्याचबरोबर 38 वर्षापर्यंत खुल्या प्रयोगासाठी आहे आणि राखीव प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठलीही फीस ठेवण्यात आलेली नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर उमेदवाराला शौचालय किंवा स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचं सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं नाही, परंतु अनुभव मात्र असणं या ठिकाणी पुरेसा अनुभव त्यांना असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पात्र उमेदवाराकरिता मित्रांनो ज्यावेळेस तुमचे अर्ज भरून घेतले जातील त्यावेळेस मित्रांनो तुमची शॉर्टलिस्ट जी आहे ती लावली जाईल. मग शॉर्टलिस्ट कशाच्या आधारावरती लावली जाते त्याची माहिती आपण पाहूयात आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस काय होणार आहे तेही पाहूयात. बघा, तुमच्या अर्जाची छाननी जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे. जेवढे पण अर्ज येतील त्याच्यामध्ये मित्रांनो केवळ किमान अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्रात्यक्षिक परीक्षा किंवा शारीरिक कार्यक्षमता चाचणी मुलाखतीसाठी बोलवण्याचा कोणताही हक्क असणार नाही. त्याच्या अगोदर तुमची या ठिकाणी अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट जी आहे या ठिकाणी तयार केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट तयार करताना मित्रांनो कशा पद्धतीने शॉर्टलिस्ट तयार केली जाईल, अल्पसूचित समाविष्ट उमेदवार जे असतील मित्रांनो त्यांना शॉर्टलिस्ट कसं केलं जाणार आहे, म्हणजे शॉर्टलिस्ट ते कसे झालेले असतील पहा. या ठिकाणी दिलेलं आहे पेज नंबर 6वरती 6वा मुद्दा. जाहिरातीस अनुसरण प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, त्यातील गुणवत्तेनुसार तसेच शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा व कार्यालय परिसर स्वच्छतेचा असलेल्या अनुभवानुसार उमेदवारांची अल्पसूची शॉर्टलिस्ट प्रसिद्ध करण्यात येईल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे तुमचं जे अर्ज संख्या आहे, किती अर्ज आले हे देखील महत्त्वाचं असणार आहे. जर जास्त अर्ज आले तर मित्रांनो या ठिकाणी खूपच ते काटेकोरपणे या ठिकाणी शॉर्टलिस्ट लावतील, अत्यंत स्ट्रिक्टपणे. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, तुमचे जे उच्च शिक्षण झालेलं असेल तर इथं तुम्हाला त्याचा फायदा देखील होणार आहे. त्यातील गुणवत्तेनुसार आणि त्यामध्ये तुमची काय गुणवत्ता आहे, किती मार्क्स वगैरे आहेत त्याच्यावरती देखील तुमचा फायदा होणार आहे, गुणावरती देखील. त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर आहे, याच्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं, ते म्हणजे शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा आणि कार्यालय परिसर स्वच्छतेचा असलेल्या अनुभवानुसार उमेदवारांची अल्पसूची शॉर्टलिस्ट प्रसिद्ध करण्यात येईल. ज्यांना अनुभव आहे स्वच्छतेचा त्यांना या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे. अनुभवाची तशी अट कंपल्सरी नाही आहे, परंतु मित्रांनो ज्यांना अनुभव आहे, ज्यांनी ते अनुभव प्रमाणपत्र दिलेलं असेल त्यांना या ठिकाणी मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. अनुभवावरनं देखील शॉर्टलिस्ट तुमची तयार केली जाणार आहे. तर याच्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता, त्यातील गुणवत्ता आणि स्वच्छतेचा जो अनुभव असेल तुम्हाला काय, तर त्याचा जास्त फायदा इथं होणार आहे. ज्यांच्याकडे अनुभव असेल त्यांनी नक्कीच ॲप्लाय करायला हवं. परंतु मित्रांनो उच्च शिक्षण असेल तरी देखील या ठिकाणी फायदा होणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि त्यातील गुणवत्तेनुसार त्याच्यावरती देखील तुमची शॉर्टलिस्ट लावली जाणार आहे. तर पहा, बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्ही भरपूर वेळेस या ठिकाणी अर्ज करतो परंतु शॉर्टलिस्ट होत नाही, त्याच्यामध्ये नाव येत नाही. तर मित्रांनो हेच कारण असतं. शैक्षणिक पात्रता, त्यातील गुणवत्ता आणि अनुभव जो आहे तो या ठिकाणी पाहिला जाणार आहे, त्यानुसार शॉर्टलिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. तर ही तुमची पहिली पायरी झाली, तुमची शॉर्टलिस्ट लावली जाणार आहे. मग त्याच्यानंतर पुढील प्रोसेस कशी असणार आहे, पुढं तुमचं मग या ठिकाणी निवड कशी होईल पहा. अल्पसूची लावली जाईल पहिल्यांदा, ठीक आहे. त्यानंतर अल्पसूची लावल्यानंतर त्या उमेदवारांना या ठिकाणी पुढील प्रक्रियेसाठी बोलवलं जाईल, ज्यामध्ये मित्रांनो तुमचं प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये 30 गुण असतील. प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमचं शौचालय साफ करणं, स्नानगृह साफ करणं, परिसर स्वच्छता करणं, त्याचबरोबर इतर स्वच्छतेची कामं तुमच्याकडून प्रत्यक्ष करून घेतली जातील, प्रत्यक्ष ते पाहिलं जाईल. तर याच्यामध्ये मित्रांनो काय काय असू शकतं, तर या ठिकाणी तुमचं कामच मित्रांनो काय असणार आहे पहा. सफाईगार पदावर निवड झाल्यानंतर मान्य न्यायाधीशांच्या चेंबरची स्वच्छता, तसेच तेथील स्वच्छतागृह, शौचालय आणि स्नानगृह स्वच्छ व नीटनेटकेपणे ठेवणे. त्यानंतर राजशिष्टाचार अधिकारी तथा न्यायालयिक रक्षकद्वारे नियुक्त
केलेली इतर कोणतीही कामं तुम्हाला करायची आहेत. तर न्यायाधीश जे आहे, जजेस जे आहेत, त्यांचं चेंबर जे असतं मित्रांनो, तेथील स्वच्छतागृह असेल, शौचालय असेल किंवा स्नानगृह असतील किंवा तेथील परिसर जो आहे तो नीटनेटकेपणे तुम्हाला ठेवायचा आहे. हेच काम असणार आहे. मग तेच तुम्हाला प्रात्यक्षिकमध्ये देखील मित्रांनो तेच कामं तुमच्याकडून जे ॲक्च्युअल काम आहे तेच करून घेतलं जाईल. तर त्याच्यानंतर तुमचं हे 30 मार्काचं झालं. प्रात्यक्षिक परीक्षा किमान 15 गुण घेणं गरजेचं आहे. उत्तीर्ण होण्याचा क्रायटेरिया आहे हा 15 गुण, परंतु त्यापेक्षा जास्तीत जास्त मार्क्स घेणं गरजेचं आहे. त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी तुमची घेतली जाईल. शारीरिक कार्यक्षमते चाचणीमध्ये देखील स्वच्छतेविषयीची जी कामं असतील मित्रांनो, शारीरिक कामं तीच तुमच्याकडून करून घेतली जातील. त्यामध्ये 10 गुण असतील तुम्हाला आणि तुमची 10 गुणाची तोंडी मुलाखत या ठिकाणी घेतली जाईल. एकूण 50 गुणावरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन असेल. यामध्ये कुठेही लेखी परीक्षा तुमची असणार नाही, रिटन एक्झाम असणार नाही. फक्त तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी याच्यावरती तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे या ठिकाणी केलं जाणार आहे 50 गुणावरती, ज्यांना जास्त मार्क्स असतील त्यानुसार. मग याच्यामध्ये मित्रांनो आता शॉर्टलिस्ट होणं खूप गरजेचं आहे. ज्या उमेदवारांना अनुभव आहे, शैक्षणिक पात्रता चांगली आहे, ते विद्यार्थी शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पुढं जातील. परंतु याच्यामध्येही मित्रांनो त्यांना चांगलं इथंही करणं गरजेचं आहे. ह्या स्टेजेस जे आहेत, टोटल 3 स्टेजेस जे आहेत ते तुम्हाला पार करायचे आहेत. तर अशा पद्धतीने याची निवड आणि सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिलेली आहे. अर्ज कसा भरायचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तुम्ही तिथून पाहू शकता. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.